तर आझाद मैदान परिसरात वातावरण निर्मितीसाठी ठाकरे सेना, मनसे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे झेंडे लावण्यात आलेत. मात्र या ठिकाणी काँग्रेस झेंडे दिसतच नाहीयेत. काँग्रेसचे प्रमुख नेते मोर्चात सहभागी होणार नसल्याची चर्चा असतानाच आता मोर्चास्थळी काँग्रेसचे झेंडेच नाहीयेत. त्यामुळे राजकीय चर्चेला अजूनच उधाण आलंय. मनसेच्या सहभागामुळे मोर्चापासून काँग्रेसनं पारखत घेतल्याचीही चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रासह भारतामध्ये पार पडलेल्या निवडणुकींच्या मतदार याद्यांमध्ये जो घोळ झाला त्याच्या विरोधात आज महाविकास आघाडी आणि इतर काही घटक पक्षांकडून सत्याचा मोर्चा काढला जात आहे. सध्या मी महानगरपालिकेच्या चौकामध्ये आहे आणि आपण माझ्या मागे पाहतात की मोठमोठे बॅनर लागलेले आहेत, सोबतच अनेक झेंडे सुद्धा लागलेले आहेत. खरं तर या मोर्चामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सोबतच शिवसेनेसह मनसेचा देखील समावेश आहे. काही इतर छोटे घटक पक्ष देखील आहेत, त्यांचा देखील सहभाग असणार आहे. मागच्या काही दिवसामध्ये आपण पाहत आहोत की या मोर्चाच्या अनुषंगाने ज्या घडामोडी घडत आहेत किंवा महाविकास आघाडी म्हणून किंवा मग या संविधान वाचवा, लोकशाही जागवा हे जे टॅगलाईन घेऊन जे आंदोलन केलं जात आहे किंवा जी मुवमेंट सुरू केली जात आहे त्याच्यामध्ये कुठेतरी काँग्रेस जे आहे ते दूर राहताना पाहायला मिळत आहे. आणि त्याच्यामुळे आपण पाहतो आहोत की या चौकामध्ये विविध पक्षांचे झेंडे आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या झेंड्यांमध्ये कुठेही काँग्रेसचा झेंडा आपल्याला खरं तर दिसत नाहीये. आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे की मनसे खरं तर कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये येऊ पाहते आहे किंवा मग उद्धव ठाकरे यांच्याशी वाढलेली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जवळीक आणि त्याच्यामुळे कुठेतरी काँग्रेस जे आहे ते दूर राहते का काय अशी एक चर्चा सुरू झाली होती की आझाद मैदानच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे सगळे झेंडे लागलेले आहेत त्या झेंड्यांमध्ये कुठेही आपल्याला काँग्रेसचा झेंडा पाहायला मिळत नाहीये. आपण बघतो की या संपूर्ण रांगेमध्ये जे झेंडे लागलेले आहेत त्याच्यामध्ये एकही काँग्रेसचा झेंडा नाहीये. कॅमेरामन नितीन बोदारे सह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.